पैसा कमवणं आता खूप सोपं आहे, पण ते योग्य ठिकाणी लावणं हे खूप मोठा गेम चेंजर आहे. आपण खूप साऱ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो, पण आज मी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या काही स्कीम्स बद्दल सांगणार आहे जे तुम्हाला खूप फायदेमंद ठरवणार आहे. नमस्कार मंडळी, तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि आज आपण जाणून घेऊया पोस्ट ऑफिसच्या 7 स्कीम्स बद्दल जे तुम्हाला पैसे बचत करण्यामध्ये आणि पैसे वाढवण्यामध्ये खूप खूप मदत करणार आहे. तर चला बघूया काय आहे ते स्कीम्स. तर काय आहे त्या पोस्ट ऑफिसच्या 7 स्कीम्स जे आपल्याला फायदेमंद ठरतील ते आज आपण बघूया. पहिला आहे सुकन्या समृद्धी योजना. तर ही योजना तुम्हाला बघूनच कळालं असेल की ही आहे फक्त मुलींसाठी. तर तुमच्या घरामध्ये जर मुली असेल तर ही योजना त्यांच्यासाठी खूप फायदेमंद ठरणार आहे. तर मी तुम्हाला सांगते की ते नेमकं काय आहे. इंटरेस्ट तुम्हाला 8.2% याच्यामध्ये भेटू शकतोय. तुम्हाला मिनिमम इन्व्हेस्टमेंट करायची आहे फक्त 250 रुपये. आता 250 रुपये फार काही जास्त नाही, कारण जर आपण बाहेर कुठे गेलो तर 250 रुपये सहजच खर्च होतात. आता रिक्षातही जर तुम्ही ट्रॅव्हल केले तर तुमचं मीटर बिल 250 होतं. तर मिनिमम इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची आहे 250 रुपये. ते मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकताय 1,50,000 पर्यंत तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट करू शकताय. जर या स्कीमचे फीचर काय आहे, हे अकाउंट फक्त एका मुलीसाठीच असू शकते. जर तुमच्या घरामध्ये 2 मुली असतील तर प्रत्येक मुलीचं अकाउंट फक्त एकदाच तुम्ही उघडू शकताय. टॅक्स बेनिफिट्स तुम्हाला ATCच्या मध्ये भेटू शकताय. आता दुसरं आहे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम. तर ही योजना फक्त खऱ्या मालकांबद्दल आहे. तुमच्या घरामध्ये जर आजी आजोबा असेल किंवा तुमचे पॅरेंट्स असतील तर त्यांच्यासाठी ही स्कीम खूप फायदेमंद ठरणार आहे. ती काय आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करते. याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट भेटेल 8.2% आणि मिनिमम इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची आहे 1000 रुपये. आता घरच्या लोकांसाठी 1000 रुपये खर्च करणं ही तर काही मोठी गोष्ट नाही. तर मिनिमम इन्व्हेस्टमेंट तुम्हाला 1000 रुपीजपासून तर 30 लाखापर्यंत करायची आहे. याचा कालावधी 5 वर्ष आहे आणि इलिजिबिलिटी 60 इयर्सपर्यंत आहे, 60 वर्षापर्यंत आहे. पुढची जी योजना आहे ती आहे पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणजेच PPF. आता जे लोक काम करतात, जॉब करतात, त्यांना ही योजनाबद्दल नक्कीच माहिती असायला पाहिजे. PPF खूप इम्पॉर्टंट ठरतं पैसे साठवण्यामध्ये. तर इंटरेस्ट तुम्हाला ही देत आहे 7.1% आणि मिनिमम इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची आहे 500 रुपये. आता तुम्हाला जर दुगना फायदा पाहिजे असेल तर 500 रुपये तर तुम्ही इन्व्हेस्ट करूच शकताय. मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट आहे 1.5 लाख. तर सेम तुम्हाला 500 रुपयेपासून तर 1,50,000 पर्यंतची इन्व्हेस्टमेंट करावं लागू शकते. तर टेन्युअर आहे याचा 15 वर्ष. आता तुम्हाला वाटेल की 15 वर्ष तर खूप मोठा टाईम आहे, तर 15 वर्ष तर खूप जास्तच वाटत असेल, पण तुम्ही लांबचा फायदा बघू शकताय. 15 वर्षामध्ये तुमचे खूप सारे पैसे तुम्ही साठवू शकता आणि ते तुम्हाला नंतर रिटायरमेंटच्या वेळेस अगदी कामात येऊ शकतात. याचा टॅक्स बेनिफिट ATCमध्ये भेटेल आणि टॅक्स फ्री रिटर्न्स आहे. परत ATC प्लस टॅक्स फ्री रिटर्न्स आहे, हे लक्षात ठेवा. आता पुढची योजना आहे किसान विकास पात्र KVP. याचा इंटरेस्ट तुम्हाला भेटेल 7.5% आणि मिनिमम इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची आहे 1000 रुपये आणि मॅक्झिमम तुम्ही करू शकताय, काही लिमिट नाही. तर म्हणजे तुम्ही 1000 रुपयेपासून तर कोणत्याही लिमिटपर्यंत याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. आणि लॉकिंग टाईम काय आहे, 2.5 वर्षानंतर 2.5 वर्षानंतरचा तुमचा लॉकिंग टाईम आहे आणि टॅक्स बेनिफिट्स तुम्हाला काहीच नाही. तर ही योजना तुम्ही नीट लक्षात ठेवा आणि याचा फायदा नक्कीच करून घ्या. नेक्स्ट आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, ज्याला आपण म्हणतो NSC. तर तुम्हाला जर शॉर्ट टर्म गुंतवणूक करायची असेल तर ही योजना एकदम बेस्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट भेटेल 7.7%. मिनिमम इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची आहे परत 1000 रुपये आणि मॅक्झिमम तुम्ही करू शकताय नो लिमिट, परत नो लिमिट. तर तुम्ही 1000 रुपयेपासून तर कितीहीपर्यंत इन्व्हेस्टमेंट करू शकता. याचा एक फीचर आहे की तुम्हाला TDS लागणार नाही. टॅक्स बेनिफिट परत ATCमध्ये तुम्हाला भेटेल. तर तुम्ही ही अपॉर्च्युनिटी गमावू नका. या स्कीमबद्दल नक्कीच विचार करा. 6वं म्हणजे टाईम डिपॉझिट. आता वेळेचं महत्त्व तर कोणाला नाही, वेळेचं महत्त्व तर सगळ्यांनाच ठेवावं लागतं. तर टाईम डिपॉझिट योजना आहे. याचा इंटरेस्ट तुम्हाला 6.9% टू 7.5% मिळू शकते. मिनिमम इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची आहे परत 1000 रुपये आणि मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट परत नो लिमिट.
तर तुम्ही लक्षात घ्या 1000 रुपयामध्ये काय काय होऊ शकते, तुम्हाला किती मोठा फायदा होऊ शकतोय. टॅक्स बेनिफिट परत तुम्हाला 5 वर्षापर्यंत मिळेल आणि FD ATCच्या मध्ये भेटेल. तर आता शेवटची आणि महत्त्वाची म्हणजे पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम. तर ही योजना तुमच्या पॉकेट मनी सारखीच आहे. जे लोक रिटायर्ड आहे किंवा ज्यांना घर चालवण्यामध्ये मदत हवी, ती योजना यांच्यासाठी खूप बेस्ट आहे. इंटरेस्ट तुम्हाला भेटेल 7.4% आणि मिनिमम इन्व्हेस्टमेंट तुम्हाला परत 1000 रुपये करायची आहे आणि मॅक्झिमम तुम्ही करू शकताय 9 लाखापर्यंत सिंगल आणि 15 लाखापर्यंत तुम्ही जॉईंटमध्ये करू शकताय. आणि याचा कालावधी आहे 5 वर्ष. याच्यामध्ये टॅक्स बेनिफिट तुम्हाला नाही आणि फीचर्स जे आहे तुम्हाला इंटरेस्ट मंथली मिळेल. तर याचा इंटरेस्ट तुम्हाला मंथली मिळू शकतोय. तर समजा उदाहरणार्थ तुम्ही 1 लाख रुपये टाकल्यास दर महिन्याला तुम्हाला अंदाजे 670 रुपये मिळतात आणि 5 वर्षात मिळणारी एकूण रक्कम साधारण 37,000 रुपये तुम्हाला भेटू शकताय. आता आपण उदाहरण घेऊया 3 लाख रुपये गुंतवणुकीचं. दर महिन्याला तुम्हाला 1,850 रुपये मिळतात आणि 5 वर्षात साधारण 1 लाख रुपये तुम्हाला मिळू शकताय. परत आपण घेऊया 5 लाख रुपयाची गुंतवणुकीचं उदाहरण. दर महिन्याला 3,083 रुपये तुम्हाला मिळतील आणि 5 वर्षात साधारण 1,84,090 रुपये तुम्हाला मिळू शकताय. आता 7 लाखाचं उदाहरण आपण बघूया. जर तुम्ही 7 लाख रुपये गुंतवले तर दर महिन्याला 4,617 रुपये तुम्हाला मिळू शकताय आणि तेच 5 वर्षात साधारण 2,77,020 रुपये तुम्हाला मिळू शकताय. तसंच तुम्ही 9 लाख रुपये या योजनेत गुंतवले तर दर महिन्याला तुम्हाला 5,550 रुपये मिळू शकताय आणि 5 वर्षात साधारण 3,33,000 रुपये तुम्हाला मिळतील. तसेच जर तुम्ही 15 लाख रुपये जर गुंतवले तर दर महिन्याला 9,250 रुपये मिळतात आणि 5 वर्षात साधारण 5,55,000 रुपये तुम्हाला मिळू शकताय. टाईम वाया घालू नका आणि या योजनेबद्दल नक्की विचार करा. तर आज आपण जाणून घेतले आहे या 7 स्कीम्सबद्दल. तर ह्या तुम्हाला खूप महत्त्वाच्या आहे. याच्याबद्दल विचार नक्कीच करा. तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत हे शेअर करा. तर पोस्ट ऑफिस जे स्कीम्स आहे याच्याबद्दल खूप कमी माहिती आहे लोकांना, त्याच्यामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, एक्सप्लेन केलं आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बॉसवाला, बी द बॉस.